झी मराठीवरील तुला पाहते रे मधून सगळ्यांच्या पसंतीस उतरलेली ईशा सरंजामे म्हणजे सगळ्यांची लाडकी गायत्री दातार लवकरच एका मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे। या मराठी सिनेमाचं नाव आहे कोल्हापूर डायरीज। नुकताच तिने या सिनेमाचं शूट संपल्यानंतर टीम सोबतचा एक फोटो इन्स्टा अकाउंटवर शेअर केला। कोल्हापूर डायरी हा चित्रपट पुरस्कार विजेते आणि यशस्वी मल्याळम चित्रपट अंगमली डायरीचा रिमेक आहे। अभिनेता भूषण पाटील सोबत गायत्रीची भूमिका दिसणार आहे। या सिनेमातील ग्रुप फोटो सोबत गायत्रीने कॅप्शन मध्ये म्हटले आहे की कोल्हापूर डायरीज या माझ्या पहिल्या मराठी सिनेमात या टीम सोबत काम करण्याचा अनुभव खूपच विलक्षण होता। जो राजन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा जून 2019 मध्ये रिलीज होईल। या सिनेमाची निर्मिती वाजीर सिंग यांनी केली असून या सिनेमाचे सादरकर्ते अवधूत गुप्ते हे आहेत। सध्या गायत्रीची तुला पाहते रे ही मालिका चांगल्याच वळणावर आहे। त्यामध्ये तिची भूमिका बघता नव्या सिनेमामध्ये सुद्धा ती काहीतरी दमदार भूमिका घेऊन येणार आहे हे नक्की। त्यामुळे गायत्रीच्या नवीन इनिंगसाठी ती कशी तयार झालीये आणि तिची भूमिका देखील कशी असेल हे बघायची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। तुम्हाला या सिनेमाविषयी काय वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी।